2 जण जखमी झाल्याची माहिती मिळत असून या अपघाताचा थरारक व्हिडिओ सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलाय। महामार्ग पोलिसांनी रुग्णवाहिकेद्वारे जखमींना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलंय। अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे। आणि आता एक आंतरराष्ट्रीय बातमी। कोलंबियामध्ये राष्ट्रपती पदाच्या उमेदवारावर गोळीबार करण्यात आला। राजधानी बोगोटात कन्झर्वेटिव्ह डेमोक्रॅटिक उमेदवार मिग्युएल उरिबे तुर्वे यांच्यावर हल्ला झाला। कोलंबियामध्ये राष्ट्रपती पदाच्या निवडणुकांच्या दरम्यान मोठा हिंसाचार झाला। त्यानंतर आता ही गोळीबाराची घटना घडलेली आहे। आणि यानंतर दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा सिटी 60 मधून। खासदार वर्षा गायकवाडांच्या नेतृत्वात मुंबईत आंदोलन। कुर्ला मदर डेअरीचा भूखंड अदानी समूहाला देण्याच्या सरकारच्या निषेधार्थ जनआक्रोश आंदोलन। धारावीकरांना मदर डेअरीच्या जागेवर स्थलांतरित करण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या। आंदोलनानंतर पत्राद्वारे वर्षा गायकवाड यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी। धारावी पुनर्विकासाविरोधात ठाकरेंच्या सेनेचं उद्या मुंबईत आंदोलन। आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली लढा आपल्या मुंबईचा टॅगलाईन अंतर्गत आंदोलन। इंदापूर तालुक्यातील पूरग्रस्त भागांची खासदार सुप्रिया सुळेंकडून पाहणी। शेतकऱ्यांशी साधला संवाद। केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी घेतला जनता दरबार। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साधला लोकांशी संवाद। सध्या 6 पदरी असलेला मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग आता थेट 10 पदरी होणार। येत्या 10 दिवसात या संबंधीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार। मेट्रो 1 ची दैनंदिन प्रवासी संख्या 5,47,000वर। वक्तशीरपणातही मेट्रो 1 अव्वल। घाटकोपर अंधेरी स्थानकातून सर्वाधिक प्रवासी संख्या। घाटकोपर वर्सोवा मेट्रो 1 ला 11 वर्ष पूर्ण। 11 वर्षात तब्बल 111 कोटी प्रवाशांचा मेट्रो 1 मधून प्रवास। 11 वर्षात घाटकोपर वर्सोवा दरम्यान 12 कोटी 6 लाख मेट्रोच्या फेऱ्या। कला पदविका अभ्यासक्रमांच्या पात्रता निकषात बदल। नव्या बदलानुसार आता इयत्ता 10वी नंतर थेट पदविका अभ्यासक्रमाला मिळणार प्रवेश। मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी। वीकेंडमुळे पर्यटक मोठ्या संख्येनं बाहेर पडल्यानं वाहनांची संख्या वाढली। शिवभक्तही मोठ्या संख्येनं रायगडच्या दिशेनं। 32 वर्षांनंतर साताऱ्यात पुन्हा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन। साताऱ्याला चौथ्यांदा मिळाला आयोजनाचा मान। भिवंडीच्या मराडेपाडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात आज आणि उद्या शिवराज्याभिषेक सोहळा। विविध कार्यक्रमांचंही आयोजन। उद्यापासून सोलापूर गोवा विमान सेवा सुरू। सकाळी 9:50 पहिलं विमान उड्डाण घेणार। मुंबईत जागतिक महासागर दिनानिमित्त माय ओशन माय राईड मोहिमेचं आयोजन। वांद्रे ते जुहू किनाऱ्यापर्यंत स्वयंसेवकाकडून किनाऱ्याची स्वच्छता। पार्लेश्वर प्रतिष्ठानचं जुहू बीचवर स्वच्छता अभियान। पार्लेश्वर गोविंदा पथकानं मानवी मनोरा रचून समुद्र वाचवा देश वाचवा असा सामाजिक संदेश दिला। पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रंगला उंदराच्या बंदोबस्ताचा प्रयोग। नाट्यरसिकाच्या कपड्यात उंदीर घुसल्याच्या प्रकारानंतर महापालिकेकडून स्वच्छता मोहीम हाती। नाशिकमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ। नाशिकमध्ये 1 कोरोना रुग्ण आढळून आल्यानं आरोग्य विभाग सतर्क। पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणी पातळीत वाढ होण्यास सुरुवात। 4 धरणांमध्ये मिळून 18% पाणीसाठा। लोणावळ्यातील भुशी धरणात 2 तरुणांचा बुडून मृत्यू। पोहण्यासाठी गेलेले असताना अंदाज न आल्यानं घडली दुर्घटना। अहिल्यानगरमध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न। चिठ्ठीत सामाजिक कार्यकर्त्यावर मानसिक त्रास दिल्याचा आरोप केला। शशांक हगवणे आणि सुशील हगवणे याचा ताबा उद्या पुणे पोलीस घेणार। बनावट कागदपत्र घेऊन शस्त्र परवाना मिळवल्याप्रकरणी चौकशी होणार। पालघर शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी अपहरण आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अविनाश धोडीला अखेर 5 महिन्यानंतर अटक।
मुंबईच्या अंधेरीत पूर्व भागात विनापरवाना ड्रोन कॅमेरा उडवल्यानं तिघांविरोधात गुन्हा दाखल. बंदी असताना देखील ड्रोन उडवल्यानं कारवाई. बेलापूर पुलाखाली पहाटेच्या दरम्यान हाणामारी. पोलिसांच्या समोरच एकावर दगडानं हल्ला. घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित. करमाळा तालुक्यातील अर्जुन नगरमध्ये शेतीच्या कारणावरून एकाची हत्या. शेताच्या बांधावरील झाडं काढण्याच्या कारणावरून वाद झाल्याची माहिती. सोलापूर शहराची शांतता भंग करणाऱ्या एका महिलेसह 4 सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई. मारामारी करणं, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणं, महिला अत्याचाराचे गुन्हे दाखल. नाशिकच्या पंचवटीत 10 ते 15 जणांच्या टोळक्यांकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न. हातात कोयता आणि दांडकं घेऊन फिरणारे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित.